मीन राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही प्रत्येकाला मनापासून मदत करता, प्रत्येकाचं दुःख स्वतःचं समजता. पण जेव्हा तुम्ही स्वतः आतून तुटलेला असता तेव्हा तुमच्या मनात काय चाललंय हे विचारायला फार कमी लोक पुढे येत असतात. आणि हीच तर आपल्या राशीची खासियत आहे की मनाने खूप तुम्ही श्रीमंत आहात, पण अनेकदा स्वतःच्या भावना लपवून जगतात. ठीक आहे, चेहऱ्यावर हसू असतं आणि मनात मात्र हजारो प्रश्न असतात ना. आणि प्रत्येकासाठी इतकं करतो तरी माझी किंमत का होत नाही, मी विश्वास ठेवतो आणि प्रत्येक वेळी मीच फसलो का जातो. माझ्या आयुष्यात हा संघर्ष नेमका कधी संपणार आहे? आणि ह्या प्रश्नांपैकी एक जरी प्रश्न तुमच्या मनात असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही श्रीराम म्हणून जरूर लिहा. मीन राशीच्या व्यक्तींनो, पुढील 30 तारखेपर्यंतचा जो कालावधी आहे ना, तो काही नात्यांमध्ये बदल घडवून आणतो, काही लोकांचे खरे चेहरे दाखवेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची खरी किंमत तुम्हाला समजून देणारा हा काळ आहे. कदाचित काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडतील, पण नंतर तुम्हालाच जाणवणार आहे की ईश्वराने जे माझ्यापासून दूर केलं ते माझ्या भल्यासाठीच होतं. आणि लक्षात ठेवा, कसं आहे की मीन राशीच्या व्यक्तींची कमजोरी त्यांचा विश्वास असतो. त्यांची सर्वात मोठी ताकदही तोच विश्वास असतो. म्हणून कोणत्याही एका अपयशामुळे किंवा एका व्यक्तीच्या विश्वासघातामुळे स्वतःवरचा विश्वास तुम्ही कधी गमवू नका. आता वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जर विचार केला की नाही, तर आता 15 तारखेला रवीचा पालट होईल. 15 तारखेला रवीचा पालट होईल आणि तो रवी जो आहे तो कर्क राशीमध्ये गोचरीला जाईल. आणि मग त्यानंतर पुढे 27 तारखेला सुद्धा शनी महाराज वक्री होणार आहेत. त्यावेळेस मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल. सध्या तरी गोचर असं आहे, मंगळाचं गोचर वृषभ राशीमधून आहे. त्याच्यानंतर तुमच्यासाठी 12व्या भावातून राहूचं गोचर आहे आणि तुमच्या राशीतून शनी महाराज गोचर करत आहे. शनी तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा घेत तर आहेच. काही वेळा तुम्हाला असं वाटणार आहे की पूर्वीसारखा उत्साह राहिलेलाच नाहीये. काम करण्याची इच्छा असूनही मनावर एक कुठेतरी अदृश्य ताण असतो आणि लोकांमध्ये राहून सुद्धा तुम्हाला एकटेपणा वाटू शकतो. आणि ज्यांनी तुम्हाला कधीही थोडं दुखावलं ना, त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा तुम्हाला आठवू शकतात. पण हा शनी तुम्हाला काही तोडण्यासाठी नाही आला, तर पूर्वीपेक्षा अधिक मॅच्युअर बनवण्यासाठी आलेला आहे. आणि सर्वात मोठा शुभयोग असा आहे की पंचम भावामध्ये उच्च गुरु आणि रवी यांची युती आहे. विद्यार्थी, संतती, बुद्धिमत्ता, क्रिएटिव्हिटी ह्यासाठी तो अत्यंत महत्वाचा आहे. अनेकांना दीर्घकाळ अडकलेली एखादी योजना पुन्हा सुरू करण्याची पण संधी मिळते. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. अविवाहित व्यक्तींना प्रेमसंबंध आणि विवाहाचा विचार गंभीरपणे करावा लागेल. मात्र कसं आहे, पंचम भावात सूर्य असल्यामुळे अहंकार वाढत असतो. माझाच निर्णय योग्य आहे असं तुमच्या स्वभावामध्ये कुठेतरी रुजत चाललेलं आहे आणि तेही तुम्हाला जाणवेल. आणि तिसऱ्या भावात सध्या मंगळाचं गोचर आहे ना, आणि हा मंगळ काय करतो, धाडस वाढवतो, नवीन काम सुरू करण्याची हिंमत देतो. मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. व्यवसायाचा विस्तार असतो, मार्केटिंग असतं, बरेचसे स्किल्स येतात. पण कसं आहे, भावंडांशी किरकोळ वाद, शेजाऱ्यांशी मतभेद किंवा घाईत घाईत निर्णय घेणं तुम्ही टाळा. राहू केतूचा प्रभाव अजून चालू आहे, कारण व्यय भावातला राहू अनपेक्षित खर्च वाढवेल, वैद्यकीय खर्च वाढवेल, परदेश, हॉस्पिटल किंवा प्रवास किंवा अनावश्यक ऑनलाईन खरेदीवर पण पैसे खर्च होतात. आणि काही जणांना झोप न लागणे, जास्त विचार करणे किंवा भविष्याबद्दल एक वेगळीच भीती जाणवू शकते. आणि 6व्या भावातला केतू काय करतो, शत्रूंना कमकुवत करतो. पण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास लहान समस्या मोठ्या होऊ शकतात. म्हणून या ग्रहस्थितीचा एकच संदेश आहे की शनी तुमचा संयम वाढवत आहे, मंगळ तुमचे धाडस वाढवत आहे आणि राहू खर्चावर नियंत्रण ठेवायला पण शिकवत आहे. आणि कसं आहे, उच्च असलेला गुरु योग्य वेळी तुमच्या आयुष्यात नवीन आशेचा किरण घेऊन येत आहे. म्हणून कसं आहे, निराश होऊ नका. कसं आहे, लोक बदलतील, वेळ निघून जाते, परिस्थिती पण बदलेल. पण जर तुम्ही स्वतःवरील विश्वास कायम ठेवला ना, तर मग पुढील एक 16 दिवसांचा जो काळ आहे ना, तो आयुष्यामध्ये समाधानकारक जाईल. आता नोकरी करणाऱ्यांसाठी पण काही महत्वाच्या सूचना अशा असतील की हा बदल जो आहे ग्रहांचा, हा जितका बाहेर घडणार आहे त्यापेक्षा जास्त तुमच्या विचारांमध्ये घडणार आहे. कसं आहे, अनेक दिवसांपासून तुम्ही अशी नोकरी किंवा व्यवसाय करत असाल ना की जिथे कष्ट खूप आहेत, समाधान नाही. सकाळी कामावर जाताना उत्साह कमी असतो आणि संध्याकाळी घरी परतताना फक्त थकवा असतो ना. पण काही जणांना असंही वाटेल की मी हे काम पैशासाठी करतोय. आणि जर तुमच्या मनात असाही विचार आला असेल ना, तर खाली कमेंटमध्ये होय अशी कमेंट लिहा. तुमच्या राशीतला शनी काय करतोय, मेहनत पूर्वीपेक्षा जास्त घ्यायला लावतोय.
काम पूर्ण करूनही पुन्हा सुधारणा करावी लागू शकते. आणि मग वरिष्ठांकडून कौतुक होत नाही जेवढं तुम्ही करता तेवढं. अपेक्षा जास्त असतील, कधी कधी असंही वाटेल की माझ्यावरच इतक्या जबाबदाऱ्या का टाकल्या जात आहेत. पण मित्रांनो, लक्षात घ्या की याच काळात तुमची क्षमता सिद्ध होणार आहे. 5व्या भावातील जो उच्च असणारा गुरु आहे ना, तो नवीन संधी निर्माण करू शकतो आणि ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांना चांगली ऑफर मिळवून देऊ शकतो. पण निर्णय फक्त पगार पाहून घेऊ नका. कामाची स्थिरता, भविष्यातील वाढ आणि मानसिक समाधान याचाही विचार करा. आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी कसं आहे, नवीन कल्पना फायदेशीर ठरू शकतील. व्यवसाय डिजिटल असेल किंवा सल्लागार सेवा, शिक्षण किंवा इतर काही ऑनलाईन व्यवसाय असतील ना, त्यामध्ये चांगली प्रगती जाणवेल. मात्र व्ययभावातला राहू मोठ्या गुंतवणुकीबाबत सावध राहण्याचा इशारा देतो. कोणाच्याही गोड बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवू नका. विदेशातून येणारी ऑफर, ऑनलाईन व्यवसाय, नवीन पार्टनरशिप पूर्ण तपासूनच स्वीकार करा. आधी तुमची पैशाच्या बाबतीत अशी प्रलोभनं दाखवून फसवणुकी झालेली आहे आणि पुढेही होऊ शकते. योग्य संधी ओळखणं हेच खरं शहाणपण असतं. म्हणून घाई करू नका. इतरांशी तुलना तर या बाबतीत अजिबात करू नका. कसं आहे की तुमच्या क्षमतेवर तुम्हीच विश्वास ठेवला पाहिजे. कारण की पुढचे 16 दिवस जे आहेत ना, ते तुम्हाला अशा एका वेगळ्या मोडमध्ये घेऊन जाणार आहेत, वेगळ्या मानसिकतेत घेऊन जाणार आहे ना, जिथे तुम्ही कधी त्या मानसिकतेमध्ये जाताल असं तुम्हाला कल्पनेतही आले नसेल. मग तुम्ही सध्या नोकरी करत आहेत का व्यवसाय करत आहात, का नोकरी बदलण्याचा विचार करत आहात, की परदेशात काम करण्याची इच्छा आहे, ही तुमचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. कुटुंब आणि वैवाहिक जीवनाचा जरी विचार केला की नाही, तर लक्षात घ्या कसं आहे, इथं पण थोडी परिस्थिती अशी मिश्रच आहे. वैवाहिक जीवनात काय होतं की भावनिक दृष्ट्या तुम्ही खूप विचार करू लागतात. पण मीन राशीच्या व्यक्ती नात्यांमध्ये मनापासून गुंततात बरं का. आणि त्यांना प्रेमापेक्षा विश्वास महत्वाचा वाटतो. आणि पण एकदा तो विश्वास जर डळमळीत झाला तर मग ते बाहेरून शांत राहतात आणि आतून तुटलेले असतात. आणि लग्नस्थानी कसं आहे, शनी तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक गंभीर बनवत आहे. आणि तर 12व्या भावातील राहू मनात संशय, भीती आणि अनावश्यक विचार वाढवू शकतो. यामुळे काही वेळा काय होतं, प्रत्यक्षात समस्या नसतानाही मनात स्वतःचा नकारात्मक गोष्टींचा, विचारांचा एक प्रवाह चालू होतो. आणि काही लग्न झालेल्या पण व्यक्ती असतात ना, त्यांना पूर्वीसारखा संवाद राहिलेला नाहीये असं वाटतं. आणि जोडीदार घरात असेल पण प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये, कामामध्ये किंवा जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असेल आणि एकमेकांसाठी वेळच होणार नाही. यातून मग भावनिक अंतर निर्माण होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा की नाते एका मोठ्या भांडणामुळे तुटणार नाहीये, ते रोजच्या दुर्लक्ष केलेल्या सवयीमुळे कमकुवत होतं. काही घरांमध्ये पैशावरून, काही ठिकाणी मुलांच्या शिक्षणावरून आणि तर काही ठिकाणी कसं होतं, सासर माहेरच्या हस्तक्षेपामुळे तणाव वाढतो. प्रेमसंबंधात ज्या व्यक्ती असतील ना, त्यांना सोशल मीडियावरून निर्माण होणारे मग गैरसमज, संशय आणि तिसऱ्या व्यक्तीपासून बोलण्याच्या बाबतीत सावध राहिलं पाहिजे. आयुष्यभराची खंत तुम्हाला देऊन जाऊ शकतात अशा गोष्टी. आणि अविवाहित व्यक्तींना विवाहाचे योग आहेत, पण प्रत्येक प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, कुटुंब, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून घ्या. आणि ह्या काळात विशेष काळजी अशी आहे की मनात राग साठवून ठेवू नका. जोडीदाराशी स्पष्ट आणि शांत संवाद ठेवा. घरातील आर्थिक विषय लपवू नका. कसं आहे, छोट्या गोष्टींचा अहंकार जो आहे ना, तो नातं तोडू शकतो. आणि प्रेम कमी झाल्यामुळे नातं संपत नाही, विश्वास कमी झाल्यामुळे ती नातं तुटू लागत असतात. म्हणून कसं आहे, या काळात नातं जिंकण्याचा प्रयत्न करा, वाद जिंकायचा नाही आपल्याला. तसंच तुमच्या नोकरीच्या ठिकाणी बाबतीत पण ह्या गोष्टी घडू शकतात. सध्या तुमच्या आयुष्यात कसं आहे, मोठी चिंता कोणती आहे मला तुमच्या इच्छेने कमेंटमध्ये सांगा. वैवाहिक जीवन आहे का, प्रेम संबंध आहे का, कुटुंबातील मतभेद का, विश्वासातले प्रश्न आहेत, कुणीतरी तुम्हाला दगा दिलेला आहे असा पण प्रश्न असू शकतो. मीन राशीच्या बाबतीत कसं आहे, कमाईचे मार्ग काही पूर्णपणे बंद होणार नाहीये, पण पैसा टिकवणं हे सर्वात मोठं आव्हान ठरेल. अनेकांना असं वाटेल बरं का की माझी सॅलरी वाढलेली आहे, उत्पन्न वाढलं आहे, पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच राहत नाहीये. यामागं कारण असं आहे की अनपेक्षित खर्च होतात आणि व्ययभावातील राहू काय करतो, अचानक खर्च वाढवतो. मग कसं, रुग्णालय असेल, परदेश प्रवास असेल, घरातील दुरुस्ती असेल किंवा वाहन असेल, या बाबतीत खर्च होतात. आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी मोठी रक्कम पण खर्च करावी लागू शकते. कसं आहे, काही वेळा तुम्ही दुसऱ्यांच्या अडचणींसाठी पैसे खर्च कराल आणि नंतर स्वतःच आर्थिक अडचणीमध्ये येताल. म्हणून कसं आहे मित्रांनो, मीन राशीच्या तुम्ही फार साधे वाटता, पण आतून तुम्हाला पण त्रास होत असतो.
प्रत्येकाला मदत करताना स्वतःच्याही घराचा विचार केला पाहिजे. नाही म्हणायला शिकणे पण कधी कधी आवश्यक आहे ना. आणि तुमच्या राशीतला शनी पैसा मेहनतीने मिळवून देतो, शॉर्टकटने देत नाही. म्हणून पटकन श्रीमंत बनण्याचे जे दावे आहेत ना, ऑनलाईन फसवणूक आहे आणि ओळखीच्या व्यक्तीच्या दबावाखाली केलेली गुंतवणूक, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. 5व्या भावातील उच्च गुरु काय करतो, योग्य नियोजन केल्यास दीर्घकालीन आर्थिक स्थिरता देतो. शिक्षण असेल, सल्लागार असेल, क्रिएटिव्हिटी असेल किंवा ज्ञानाच्या आधारे उत्पन्न वाढण्याची संधी पण मिळवून देतो. पण या काळात भावनेपेक्षा गणित महत्वाचे ठरणार आहे. जिथे कागदपत्रांची गरज आहे तिथे फक्त विश्वासावर व्यवहार करू नका. जामीन राहताना 10 वेळा विचार करा. कारण की आज कसं आहे, केलेली एखादी भावनिक चूक असते ना, ती उद्या तुम्हाला फार त्रास देऊ शकते, आर्थिक संकटाचं कारण बनेल. आणि ह्या काळात ग्रह असं सांगत आहेत की कमाईपेक्षा बचत महत्वाची आहे आणि बचतीपेक्षा योग्य आर्थिक निर्णय अधिक महत्वाचे आहेत. म्हणून कसं असतं, आधी आज घेतलेला जो शहाणपणाचा निर्णय आहे ना, तो पुढील अनेक वर्ष तुमचं भविष्य सुरक्षित करतो. कसं आहे, सध्या तुमचा सर्वात मोठा आर्थिक ताण जो आहे ना, तो कोणत्या गोष्टीचा आहे? कर्ज, घर खर्च, व्यवसाय, शिक्षण की आरोग्य, यापैकी कोणता असेल तो तुमच्या स्वइच्छेने तुम्ही कमेंटमध्ये लिहा. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये पण परिस्थिती संमिश्र आहे. लग्नस्थानात शनी असल्यामुळे थोडस बुद्धी तुमची मंद झालेली आहे असाही तुम्हाला भास होऊ शकतो. पण यातूनच तुम्ही एक कष्ट करणारे व्यक्तिमत्व आहात, हे तुमचं शनी एक प्रकारची बांधणी करून देतो आहे. वेळ भावातला राहू जो आहे ना, तो तुम्हाला अभ्यासामध्ये सध्या लक्ष देण्यासाठी मदतच करत नाहीये. तुम्ही स्वतःच डायव्हर्ट करून घेता हा स्वतःला. फक्त एक लक्षात घ्या, लग्नातला जो शनी आहे ना, तो तुम्हाला मेहनत करायला लावेल. पण एक चांगल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही टू द पॉइंट स्टडी करा. म्हणजे तुमचा जो 12व्या भावातल्या राहूचा जे गोचर आहे ना, ते तुम्हाला कमी कष्ट करायला लावेल आणि स्मार्टली स्टडी करायला लावेल, जेणेकरून तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये व्यवस्थितपणे यश मिळवू शकतात. तसंच आरोग्याच्या बाबतीकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. कसं आहे, शनी काय करतो, थकवा, आळस, सांधेदुखी, पाठीचे त्रास, मणक्यांचे त्रास, काही नसा असतात त्यांचे पण त्रास तयार करू शकतो. आणि हा आता पुढे वक्री होणार आहे, त्यावेळेस मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल मोठा, कारण की तो 6 महिन्याचा कालावधी असणार आहे त्या शनीचा वक्री असण्याचा. फक्त एक आहे की लहान लक्षणांकडे दुर्लक्ष तर अजिबात करू नका. वेळोवेळी तुम्ही डॉक्टरांकडे तपासणी करणं फारच गरजेचं आहे. बघू, करू, उद्या बघू, अशा प्रकारचे जे तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याच्या सवयी आहेत ना, ते तुम्हाला त्रास देतील. थोडा जरी त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं राहील. मी आज ह्या व्हिडिओमध्ये जे मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे ना, मला असं सांगू वाटतं की एक तुमच्यासाठी नवीन अध्यायाची सुरुवात आहे. कदाचित काय गेल्या काही वर्षात तुम्ही विश्वास ठेवला आणि तुम्ही फसवले गेलात. मनापासून प्रेम केलं पण अपेक्षित साथ मिळाली नाहीये, आणि मेहनत केली पण फळ जे आहे ते फारच उशिरा मिळालं. आणि अनेक रात्री तुम्ही फक्त एकाच विचारात काढल्या असतील, माझं नशीब नेमकं कधी बदलेल. म्हणून मीन राशीच्या व्यक्तींनो, लक्षात ठेवा की ईश्वर कधी उशीर करत नाहीये. तो योग्य वेळ येईपर्यंत आपल्याला मजबूत करत असतो. आणि आज जे अडथळे तुम्हाला दिसत आहेत ना, ते उद्या तुमच्या यशाची पायरी बनवू शकतात. म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरील विश्वास सोडू नका. कसं आहे, लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, पण तुमची श्रद्धा, तुमचे कर्म आणि तुमचा संयम हीच तुमची खरी संपत्ती असणार आहे. आणि मग या काळात काही सोपे उपाय जर करायचे असतील ना, तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ करा किंवा गुरुची पूजा करत जावा. ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांची पूजा करत जावा. पिवळे अन्न, हरभरा डाळ किंवा हळदीचे दान तुम्ही करू शकता, ते आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. आणि कोणताही मोठा निर्णय तर भावनेच्या आहारात आपल्याला घ्यायचा नाहीयेच आहे. त्याच्याबरोबर कसं आहे, मला तुम्ही एक स्वतःहून मनापासून प्रामाणिकपणे सांगा की तुमच्या आयुष्यात सध्या सर्वात मोठा संघर्ष कोणत्या क्षेत्रात सुरू आहे? नोकरी असेल, व्यवसाय असेल, कुटुंब असेल, आर्थिक स्थिती असेल का आरोग्य आहे? आपल्या स्वइच्छेने कमेंट लिहा. मी बऱ्याच वेळा कमेंट ह्या वाचतो आणि जसं जसं मला वाटेल त्याप्रमाणे मी त्यांना प्रतिक्रिया पण देतो. आणि जर तुम्हाला मनापासून असं वाटत असेल की माझ्या आयुष्यातला चांगला काळ आता थोडाफार सुरू होणार आहे, तर कमेंटमध्ये तुम्ही एकदा तरी श्रद्धेने श्रीराम म्हणून द्यावा. तेवढंच आपल्या चॅनेल खाली श्रीराम ह्या नामाचा उच्चार जो आहे तो निरंतर होत राहील. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.